सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक गोड आणि खास पदार्थ बनवणार आहोत, पुरणपोळी। मग चला सुरुवात करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो चना डाळ घेतली आहे, अर्धा किलो गूळ घेतलाय, वेलची पूड घेतली आहे, सुंठ पावडर घेतली आहे आणि ओवा आणि बडीशेप ह्याला भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि चाळून घेतले। हे असं आपण बारीक करून घेतले इथे ओवा आणि बडीशेपला। आता येथे मी ही जी डाळ घेतली आहे ती मी चांगली स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि मी अगोदरच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता ही डाळ कुकरमध्ये टाकून 3 ते 4 शिट्ट्या देऊन चांगली शिजून घ्यायची आहे। आता या डाळीमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलंय। त्यानंतर आपल्याला येथे आता चिमूटभर मीठ घालायचं आहे। त्यानंतर आता या डाळीमध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे। हळद घातल्याने डाळीचा कलर चांगला येतो आणि त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता इथे मी कुकरचं झाकण लावलंय। आता आपल्याला डाळीला 3 ते 4 शिट्ट्या देऊन चांगली शिजून घ्यायची आहे। आता इथे डाळ शिजोस्तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात मी चवीनुसार मीठ घातलंय। आता इथे मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय, त्यात मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय। हळद घातल्याने पिठाला चांगला कलर येईल। आता आपल्याला हे पाणी थोडं थोडं घालून चांगलं कणिक मळून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आपलं कणिक किती छानपैकी मळून झालंय। आता हे कणिक आपल्याला काही वेळ मुरायला ठेवायचं आहे। त्यासाठी येथे मी एक कॉटनचा कापड घेतलाय आणि त्यात कणिक ठेवून मी चांगलं त्याला घट्ट बांधून घेतलंय। आता या भांड्यात मी कणिक भिजेल इतकं मी पाणी घातलंय। आता आपली येथे डाळ चांगली शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता की 3 ते 4 शिट्ट्या देऊन आपली डाळ किती चांगली शिजून घेतलेली आहे। आता ही डाळ पूर्णपणे शिजून झाल्यानंतर मी डाळीचं पाणी कटाची आमटी बनवण्यासाठी अगोदरच बाजूला काढून घेतली आहे आणि त्यात आता मी अर्धा किलो गूळ घातलाय आणि आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता गूळ डाळीमध्ये चांगला मिक्स झालेला आहे आणि त्याचं पाणी सुद्धा पूर्णपणे आटलंय। आता त्यानंतर त्यात आपल्याला वेलची पूड घालायची आहे, सुंठ पूड घालायची आहे आणि ओवा आणि बडीशेपची येथे मी आता पावडर घातलेली आहे आणि त्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पुरण वाटण्यासाठी छानपैकी रेडी झालेलं आहे। आता हे पुरण रेडी झाले की नाही तर हे आपल्याला कसं कळणार, तर ह्याची छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगते। तर हा जो चमचा आहे आपल्याला असा डाळीमध्ये ठेवायचा आहे। जर तो खाली पडला नाही ह्याचा अर्थ आपलं पुरण छानपैकी आता रेडी झालेलं आहे आणि जर तो असा खाली पडला ह्याचा अर्थ आपलं पुरण अजूनही रेडी झालेलं नाहीये। आता येथे मी हे पुरण पाटावर वाटून घेत आहे। तुम्ही हवे असल्यास तर पुरण वाटण्यासाठी पुरण जाळी सुद्धा वापरू शकता। तुम्ही बघू शकता की आपलं पुरण किती छानपैकी वाटून झालेलं आहे। आता हे जे कणिक मी कॉटन कापडमध्ये मुरायला ठेवलेलं तर आता ते तुम्ही बघू शकता की किती छानपैकी ते मऊ झालेलं आहे, किती छानपैकी ते मुरलंय। आता आपल्याला असं हे कापडाला थोडंसं प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की आपलं हे जे कणिक आहे ते किती छानपैकी सॉफ्ट झालं आहे, ते किती छानपैकी मुरलेलं आहे। आता येथे कणिकला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे कणिक परत एकदा छानसं मळून घ्यायचं आहे। आता आपण येथे पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया। आता येथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि आता त्यामध्ये मी आता पुरण भरणार आहे। आता आपल्याला असं येथे हे पुरण भरून घ्यायचं आहे। आता हे पुरण हे छानपैकी आपलं हे भरून झालेलं आहे। आता हा जो गोळा तयार झालाय आता ह्याचा आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी आपली चांगली लाटून झाल्यानंतर त्याला तव्यावरती आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे। इथे मी पोळीच्या बाजूने
तेल आणि तूप मिक्स करून थोडं थोडं घालत आहे। आता आपल्याला इथे पोळीची दुसरी बाजूसुद्धा चांगली शेकून घ्यायची आहे। आता तुम्ही येथे बघू शकता की आपली पोळी येथे छानपैकी किती फुलली आहे। आता त्यावर मी थोडंसं तेल तूप घालणार आहे आणि चांगली पोळी शेकून घेणार आहे आणि आता आपली येथे ही पुरणपोळी छानपैकी रेडी झालेली आहे। अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।